कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। एकंदरच पहिल्या दिवसापासून आतापर्यंत कोणकोणते आंदोलन झाले, कशा प्रकारे या अधिवेशनामध्ये ठराव झाले हे आपण जाणून घेणार आहोत। आता आमच्या सोबत आमचे प्रतिनिधी निलेश मोरे आहेत। एकंदरच आम्ही दोघांनी अधिवेशन कव्हरेज केलेलं आहे। निलेश, काय सांगाल एकंदरच या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने संपूर्ण अधिवेशनाचं कर्नाटक सरकारचं या सर्व अधिवेशनामध्ये लक्ष लागून राहिलं होतं। एकंदरच काय सांगाल, कसं अधिवेशन होतं या 10 दिवसामध्ये? कर्नाटकचं अधिवेशनचं हे म्हणावं तसं अधिवेशन एकदम मोठ्या प्रमाणात अधिवेशन झालं। जवळपास 5,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला होता आणि बंदोबस्त व्यवस्थित पार पाडण्यासाठी 9 दिवस प्रशासनाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रोडक्शन घेऊन सुद्धा आंदोलन व्यवस्थित हाताळली। त्या ठिकाणी प्रामुख्यानं जवळ 50हून अधिक या ठिकाणी आंदोलन यशस्वीरित्या पार पडलीत। कारण की आणि सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन म्हणतात तर या ठिकाणी मूकबंदीनं सुद्धा आंदोलन म्हणावं लागेल, कारण की त्यांनी सुद्धा शिस्त पद्धतीनं सगळे आंदोलन पार पडले। विजय, एकंदरच या आंदोलनामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं आंदोलन ज्याला गालबोट पण लागलं आणि वेगवेगळ्या नेत्यांनी त्याच्यावर प्रतिक्रियाही दिली, हे आंदोलन पंचमसालीचं होतं। एकंदरच आपण दोघंही त्या आंदोलनात होतो, कशा पद्धतीने हे आंदोलन झालं होतं? आंदोलन नक्कीच, कारण की हे पंचमसाली लिंगायत समाजाचं आंदोलन होतं आणि पंचमसाली लिंगायत समाजानं आपल्या समाजाला आरक्षण मिळावं, आपल्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी मृत्युंजय स्वामी यांच्या मार्फत आंदोलन हाती घेतली होती। अनेक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांनी निवेदनही दिली होती, मात्र त्यांच्या लढ्याला कुठेतरी यश आले नाही। त्यामुळे पुन्हा त्यांनी आज सुवर्णसौध या ठिकाणी आंदोलन त्यांनी छेडलं होतं आणि त्या आंदोलनाला लाठीचार्ज झाला। त्याच्यानंतर परत ते आंदोलनासाठी बसणार होते, त्यानंतर पोलीस मूड ऍक्शनवर आलं। एकंदरच ही सगळी घटनाक्रम काय होतं? नक्कीच, कारण की जे आंदोलन सुरू होतं त्यावेळी शांततेने आंदोलन चालू होतं। मात्र त्यांची एक मागणी होती की जे आपलं निवेदन देणार आहे ते मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन आपल्या आंदोलनाला ठराव म्हणून ते निवेदन घ्यावं असं त्यांची मागणी होती। मात्र मुख्यमंत्री काही कारणास्तव या ठिकाणी उपलब्ध नव्हते, त्यामुळे ते आंदोलन या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत। त्यामुळे आंदोलनकार एकदम चिडले आणि त्यांनी सरळ सुवर्णसौधमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्यानी झटापटी झाली आणि त्या काही कारणास्तव पोलिसांनी त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात यावा लागला। नक्कीच, याचबरोबर पुन्हा येणाऱ्या शेतकऱ्यांची बरेच आंदोलन यामध्ये झाले। शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी स्वतः महाराष्ट्रातून राजू शेट्टी इथं दाखल झाले होते। या आंदोलनात दाखल झाले होते, याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? राजू शेट्टींचं मोठं आंदोलन होतं, काय सांगाल? राजू शेट्टीचं प्रामुख्यानं आंदोलन असं होतं की कारखानदारांनी जो काही ऊसाचा दर आहे तो जाहीर करावा आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रामधले जे कारखाने या ठिकाणी सीमा भागातील जे ऊसाची उचल करतात त्यांची प्रामुख्याने HRP सेम राहावी आणि सगळ्यांना व्यवस्थित न्याय मिळावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा। कर्जमाफीची विशेषतून कर्जमाफीची सुद्धा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात यावी, शेतकऱ्यांचं चांगलं भलं व्हावं, पिकाला सुद्धा हमीभाव चांगला मिळावा, अशा पद्धतीची मागणी घेऊन राजू शेट्टी स्वतः त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। विजय, नक्कीच या ठिकाणी दुसरा प्रश्न घेऊन येणार आहे। खरं तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून मोठ्या प्रमाणात महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आणि तेव्हाही पोलिसांची धरपकड करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच्यानंतर नागपूर अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आवाज उठवला आणि या ठिकाणी या अधिवेशनामध्येही त्याचे पडसाद पाहायला मिळाले। नक्कीच, या ठिकाणी कालच ज्याला माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की मुंबई ही कर्नाटकाला द्या आणि आम्ही बेळगाव तुम्हाला महाराष्ट्रात द्यायला तयार आहे, असं त्यांनी वक्तव्य केलं। त्याचंही वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटलेत आणि सीमा भागामध्ये सुद्धा उमटलेत। नक्कीच हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। जेव्हा या ठिकाणी अधिवेशन होतं तेव्हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून महामेळाव्याचं आयोजन करण्यात येतं। यावर्षी सुद्धा तोच डाव महाराष्ट्र एकीकरण समितीने आखून 9 नोव्हेंबरला या ठिकाणी महामेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळेला एक वेगळं आंदोलन महाराष्ट्र एकीकरण समितीने केलं, कारण धरपकडी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात झाली, तितक्याच मोठ्या प्रमाणात पत्रकारांनी हा आवाज उचलला। नक्कीच, कारण की महाराष्ट्र एकीकरणानं बेळगावचा मध्यंतरी भाग म्हणजे संभाजी चौक या ठिकाणी त्यांनी महामेळावा आयोजित केलं आणि ते प्रशासनाला मान्य नव्हतं, कारण की प्रशासनाने याला परमिशन दिलं नव्हतं, परवानगी दिली नव्हती। त्यामुळे समितीच्या नेत्यांना त्यांनी धरपकड केली। खरं तर आजचा आंदोलनाचा शेवटचा दिवस आहे आणि आता आपण पाहिलो संपूर्ण पोलीस मूड ही रिलॅक्स मध्ये होतं। एकंदरच आंदोलनाचं संपूर्ण सगळेजण होतं, पण प्रामुख्याने पुन्हा एकदा हा प्रश्न निलेश उद्भवतोय, कारण की या सगळ्या आंदोलनामध्ये खरं तर दररोज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पंतप्रधान निवेदन दिलं जातं आणि आता तरी वेगवेगळ्या राज्यातून आंदोलन करण्यात आलं होतं। हे कुठेतरी यशस्वी होईल का? हे आंदोलन पुन्हा
असा प्रश्न नागरिकांमधून होतोय. नक्कीच कारण की ज्यावेळेला हे अधिवेशन होणार तेव्हापासूनच प्रशासनानं किती आंदोलन त्या ठिकाणी छेडणार आहेत याचं सुद्धाही लक्ष लागून होतं आणि आंदोलन किती छेडणार आहे याचा सारांश अभ्यास करून काहीच फक्त आंदोलकांना त्यांनी परमिशन दिलं होतं. त्यानुसार अनेक आंदोलन या ठिकाणी देऊन आपल्या मागण्या या ठिकाणी विधिमंडळात त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र कितपत या मागण्या पूर्तता होतील हे मात्र पाहावं लागेल. कारण की अनेक त्या ठिकाणी पाहिल्यानंतर विशेष करून या ठिकाणी जे आंदोलन होतं ते आरक्षण संदर्भात जास्त आंदोलन या ठिकाणी गाजली. अनेक समाजानं आरक्षण या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न मात्र केला. त्याचमुळे या ठिकाणी आंदोलनाला किती यश मिळतं हे मात्र पुढील काही दिवसात समजेल. उत्तर कर्नाटकाबद्दल पण वेगवेगळ्या चर्चा झाल्या आणि प्रामुख्याने याच्यामध्ये काल मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याबद्दल काय सांगाल? उत्तर कर्नाटक म्हणजे विशेष करून चिक्कोडी जिल्हा हा वेगळा द्यावा अशी प्रामुख्यानं मागणी या चिक्कोडकरांची आणि निप्पाणी या भागातल्या लोकांची आहे. मात्र चिक्कोडी जिल्हा वेगळा न देता अजूनही त्याचा ठराव व्यवस्थित मंजूर झालेला नाही. त्यामुळे चिक्कोडकरांनी एक मोठा ठराव आता कालच जाहीर केला की जर आम्हाला जिल्हा देत नसाल तर आम्ही प्रामुख्यानं उत्तर कर्नाटकाचा हा प्रश्न मात्र तगादा लावून आम्ही आमचा राज्य वेगळं स्थापन करू अशी मागणी. शेवटच्या प्रश्नाकडे निलेश होतो. खरं तर या सगळ्या हिवाळी अधिवेशनाची पोलिसांच्यावर जबाबदारी होती. आपण स्वतः त्या टेंटकडे गेलो होतो. संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांनी त्या संपूर्ण टेंटची पाहणी करून स्वतः त्या बेडवर पाहणी केली, झोपून बघितलं कशी व्यवस्था आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तळ ठोकून त्या परिसरात होते. याबद्दल काय सांगाल? नक्कीच कारण की पोलिसांचं विशेष करून जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनर याडा मार्टिन या ठिकाणी सुद्धा वेगळं लक्ष लावून पोलिसांची व्यवस्था त्यांनी केली. संपूर्ण शहरभर त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी लावलेला आहे. त्याचबरोबरच सुवर्ण सौध परिसरामध्ये सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात त्यांनी तैनात केला आहे. पोलिसांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होता कामा नये यासाठी व्यवस्थित त्यांनी राहण्याची व्यवस्था असू दे, जेवणाची व्यवस्था असू दे किंवा पाण्याची व्यवस्था असू दे, प्रत्येक व्यवस्था शिस्त पद्धतीनं व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता आणि तो कुठेतरी यशस्वीही झाला. कारण की पोलिसांची कुठल्याही प्रकारची धावपळ झालेली नाही. प्रत्येक पोलिसाला व्यवस्थित त्यांना आपला न्याय मिळालेला आहे. नक्कीच हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आणि निलेश आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे अधिवेशन कव्हरेज केलं. मोठ्या प्रमाणात पोलिसांच्यावर जबाबदारी होती आणि ही सगळी जबाबदारी आता यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलं. खरं तर मी अजून एक प्रश्नाकडे जाणार निलेशकडे. निलेश, जाता शेवटचा प्रश्न घेतोय. आतल्या या सभागृहामध्ये खरं तर आपण बाहेरही होतो, आतल्या सभागृहामध्ये कशा पद्धतीने थोडक्यात कशी चर्चा झाली हे सांगा. नक्कीच अनेक ठराव विरोधी पक्षावर होते की सत्ताधारी यांच्यामध्ये ठराव मंजूर करण्यासाठी प्रयत्न चालू होता. कारण की सत्ताधारी जे आहे तो प्राबल्याने ताकदवर आहे. यावेळेला अधिवेशन हे पहिलं काँग्रेसचं अधिवेशन म्हणावं लागेल. कारण की काँग्रेस सत्ता आल्यानंतर पहिलं अधिवेशन त्यांनी हिवाळी बेळगावमध्ये स्थापन करतायत त्यांनी होतंय आणि त्यामुळे ताकदीनं त्यांनी या अधिवेशनात प्रत्येक प्रश्न जो प्रलंबित आहे तो सोडवण्याचा मार्गीत लावायचा प्रयत्न सत्ताधारी केला. पुन्हा एक प्रश्न, याच अधिवेशनाचं आता संपल्यानंतर काँग्रेसचं अधिवेशन सुरू होतंय. संपूर्ण बेळगाव ला रोषणाई करण्यात आली आहे आणि 27-28 नंतर हे अधिवेशन होते. याकडे कशा पद्धतीने बघताय? संपूर्ण देशाचे मंत्री हे बेळगाव दाखल होणार आहेत. नक्कीच कारण की देशाचे महात्मा गांधी जे पहिले अधिवेशन जे झालं ते बेळगावला झालं आणि त्यावेळेला अधिवेशनला अध्यक्षस्थानी महात्मा गांधी होते आणि त्यानंतरचं अधिवेशनला आज 28% ह्या डिसेंबर महिन्यामध्ये जवळजवळ 100 वर्ष शतस्फूर्ती होते आणि त्या 100 शतस्फूर्तीचा कार्यक्रम काँग्रेसने बेळगावला आयोजित केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील मोठे नेते जे राहुल गांधीपासून प्रियंका गांधी आणि शरद पवार पासून ते सगळे नेते दिग्गज नेते या ठिकाणी सहभागी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबरच आंतरराष्ट्रीय म्हणून अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा तो सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित दर्शवणार आहेत. विशेष करून हे अधिवेशन व्यवस्थित पार पडावं यासाठी संपूर्ण शहराभरामध्ये आता सुद्धापासून पोलीस बंदोबस्त त्याचबरोबरच रोषणाईनं शहर सजलेलं आहे. नक्कीच बराक ओबामा या अधिवेशनाला येणार आहेत याची सर्व नागरिकांना बेळगावकरांना उत्सुकता आहेच. आपणही हे पूर्ण जे काय अधिवेशन आहे हे कव्हरेज करणारच आहोत नक्कीच. पण तुर्तास इथेच थांबतोय. आपल्याला या सगळ्या अधिवेशनाबद्दल काय वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय. विजय निंबाळकर, तरुण भारत न्यूज, सुवर्ण सौध परिसर, बेळगाव.